तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिला कन्सेप्ट है ना. या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत म्हणजे या क्लासमध्ये काय बघणार आहोत आपण त्याच्यावरचे उदाहरण है ना. जेवढे पण सॉल्व प्रॉब्लेम आहेत ते अगोदर आपल्याला सोडवून पाहायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला काय करायची आहे एक्सरसाइज सोडवायची. ठीक आहे, चला बघूया. पहिला सॉल्व प्रॉब्लेम काय होता. हम्म 368 डिवाइड बाय 437 यांचा सरलतम रूप काय आहे किंवा यांचा आपण म्हणू शकतो एक साधा रूप काय आहे किंवा त्याला इक्विव्हॅलेंट रूप म्हणू शकतो आपण. मराठीमध्ये इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन म्हणतात इंग्लिशमध्ये है ना. मराठीमध्ये इक्वी म्हणजे साम्य, व्हॅल्यू म्हणजे किंमत, हां सामान्य रूप आणि अजून इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शनला काय म्हणतात ते मी पाहत होतो. जाऊ द्या सोडा. तर काय करायचं आहे काटपीट करायची आहे. सांगण्याच्या तात्पर्य काय करायची आहे काटपीट. आता तुम्हाला असे नंबर दिसून राहिले हे लमचे कारण तिच्यामध्ये एकही तुमची कसोटी लागणार नाही. पहा बरं ना 2ची लागे ना 3ची लागे ना 4ची लागे ना 5ची लागे ना 6ची लागे ना 7ची लागे ना 8ची लागे ना 9ची लागे 10ची लागे ना कालची लागे. बरोबर आहे. जेव्हा अशा कसोट्या तुमच्या नाही लागल्या तर समजून जायच्या बेटा एखाद्या प्राईम नंबरनं दोन्ही संख्येला काय जाणार आहे भाग जाणार आहे. प्राईम नंबर आता 10 पर्यंत तसे आपले प्राईम झाले ना कंपोजिट सगळ्या कसोट्यामध्ये आले 11 पर्यंत. मग राहिला समोरचे प्राईम नंबर कोणते 13 17 19 23 आणि नंतर 29. तर या नंबरनं तुम्हाला आता काय करावं लागेल चेक. 13 चेक करा. जाऊ शकते का. एका नंबरला चेक करा चालला का तर कोणत्याही एका नंबरला चेक करा जाते नाही. 17 चेक करा. 17 दुने 34 2 राहिले 17च्या फाड्यात 28 येतच नाही. 19 चेक करा. 19 दुने 38 19 एक 19 पहिला आला असता. वाचले किती जात अबे कोटी 8 पहिला 19 एक 19च्या दे ना. हो 19 दुने 38 होते 36 आहेत ते. गडबड नको करू. 23 न बघा आता 23 न देऊन पहा बघा 23 न चालला. 23 दुने मोठा झाला 23 एक हां किती राहिला इकडे आणि 3च्या पाढ्यात 8 6 बरोबर. तर 23 सक 138 किती झाला. इकडे पण बघा किती ना 23 एक किती राहिला 0. इकडे किती राहिला 2 न 7 3च्या फाड्यात 7 केव्हा येते 3 9 27 तर 9चा भाग द्या 2 से 7 बरोबर. म्हणजे कितीने कटून राहिला 23 न. तर 23 19 जा आणि 23 16 जा म्हणजे याच्या सरलतम रूप काय आला सरळ सरळ. ठीक आहे अजून नाही कटे आता. देन 84 126 140 का महत्तम सामायिक एचसीएफ काढायचा आहे. एचसीएफ कोण कोण 84 126 आणि 140. चलो एचसीएफ काढायचा आहे. आडवी रेषा उभी रेषा. चला 7 न चालला बघा 7 न सगळ्यांना तिथं 7 न चालला. 7 न पहिले 2 न बघा एकदम छोट्या संख्येपासून सुरुवात कराच नको. तुम्हाला मोठी संख्या भेटून राहिली नाही जिला भाग चालला तर मोठ्या संख्येपासून सुरुवात करा. 2 न का लांब बे 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 करत राहाल का नाही. ठीक आहे मोठी संख्या पकडा. तर मला 14 दिसला इकडे 84 दिसला म्हणजे 7 न चालला. इले देऊन ना पाहिलो पण या 2 वरून समजला 7 न चालला. मग इले बी चेक करा 7 1 7 5 राहिले 6 उतरले 7 8 झाला ना 7 न चालला ना. तर 7 1 7 दुने 7 1
साती आठी 7 दुने ओके. आता बघा आता कोणता कॉमन नंबर आहे ज्याने या तिघाईला भाग चालला 2. अरे 2 आहे ना. हां तर 2 सक बघा ना. हां 2 9 आणि मग 2 10. आता अजून काही आहे आणि आपल्याला SCF काढायचा होता तर तिघांना कॉमन भाग जाणारा पाहिजे. येथे 3 न या दोघाले चालला याले नाही चालला. 2 न या दोघांना चालला याला नाही चालला. म्हणजे SCF काय झाला तर SCF इज इक्वल टू 7 गुणिले 2 म्हणजेच ओके. हा मला नाही ना भाडा बरोबर आहे का. मला भाडा नाही मी प्रोसेस शिकवीन. एक्झाम मध्ये 14चा पाडा येईल तुला काय गॅरंटी. 24चा आला 34चा आला मग का म्हणून पाहिजे एक एक पाडे नाही. तर आपली कसोटी काय म्हणते कसोटीच्या हिशेबाने किंवा आपला ऑब्झर्वेशन पॉवर काय म्हणते की काय पहिले आपल्याला काय दिसला आणि त्याच्यावरून आपल्याला काय समजला. ठीक आहे. देन तिसरा काय हा झाला होता ना. हा घेतलं होतं ना मी ना घेतलं होतं पहिलेच. हा मी घेतला होता 4था वाला पहिल्या व्हिडिओ मध्ये झाला. 5वा नाही घेतला. झाला नाही झाला नाही झाला. 5वा का होता 11/14 55/42 नंतर 33 आणि इकडे 63. हां काय काढायचं आहे याचा LCM फाइंड LCM. मग ह्या मुली बरोबर बिलकुल हा सोपे आहेत तर पटपट हात चालवून राहिल्या तिकडं. तुम्ही काय करून राहिल्या फक्त पाहून राहिल्या. माणसानं जेव्हा एखादी गोष्ट समजते ना तर पटकन स्वतः करून पाहिली पाहिजे. ती जिंदगीभर पायतच राहाल तर करून केव्हा पाल. आलू शिजल्यावर तेव्हा ते बिलकुल भिडल्या तिकडं. ते बिलकुल खाल मानानं करून राहिल्या कारण त्याला समजली गोष्ट काय आहे. जेव्हा ते लटकतील तेव्हा कुठं पाहतील बरोबर ना. आपण अबे सुधर जाओ नहीं तो गुजरात चले जाओ कोई धंधा पानी कर लेना. ठीक है. एक तो सुधर जाओ नहीं तो LCM काढायची आहे बाबू. अरे LCM काढायची आहे तर काय वर तर काय येईल आता सांगा. खोकला नाही तिकडे सोडवा तर खोकला माझ्यासोबत. वर काय आला असता अबे छोट्यानो LCM ऑफ 11 55 33 आणि 11 म्हणतात आमचे आणि SCF ऑफ 14 63. चल पायता बरोबर सांग बरं जंजारी खाली SCF किती येईल. 14च्या भाड्यात 35 केव्हा येतात बे. पायता बरोबर लक्षात आला पाहिजे है ना. किती येईल 7. ओके खाली 7 झाला. आता वर LCM काढायचा आहे 11 55 33 44 11 1 ओके. तर लक्ष द्या आता पहिले शून्य बघा. आता गुणाकार आला आपल्याला LCM मध्ये काय आला तर 11 × 5 × 3 × 4. पोरं गलती काय करते ते सांगतो. पोरं 11 5 55 आणि 4 3 12. मग आता 12चा फाडा बरोबर. मी म्हणतो पहिले शून्यवाली संख्या बनवा. काय बनवा 5 आणि 11 3 आणि 33 गुणिला 2 म्हणावं लागला का मला फाडा. शून्यवाली संख्या पहिले बनवायची गुणाकारामध्ये म्हणजे आपला गुणाकार का होते इझी होते. समजलं का. हा हे लक्षात ठेवा. हे छोट्या छोट्या टेक्निक आहेत जे तुमच्या टाइम वाचवतील. आणि येथे लक्ष नाही दिलं तर मग मोठ्या मोठ्या संख्या येतील ना. मग असा नाही जमला तर मग हा असा करतो ना आपण. मग मन 2चा फाडा मन पहिलं. अरे बरोबर आहे. तर तेवढ्या चक्करमध्ये जायचा नाही.
किती आला गुणाकार 660 आला. तर हाच राहील तुमचा काय LCM. देन 6 झाला होता, 6 नंबर घेतला होता कन्सेप्ट वाल्या प्रॉब्लेम मध्ये. 7 घेतला होता की नाही घेतला होता? घेतला होता. देन 8 नंबरचा 7 बी झाला 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 8. दो संख्याओं का लघुत्तम समापवर्तक LCM दिलेला आहे आपल्याला 1920. ओके. महत्तम समापवर्तक मतलब SCF दिलेला आपल्याला 16. यदि इनमें से एक संख्या मतलब N1 दिलेली आहे आपल्याला 128. वाचता वाचता व्हॅल्यू काढता आल्या पाहिजे. तर दुसरी संख्या म्हणजे N2 इज इक्वल टू नागोबा. तर आपला फॉर्म्युला होता ना भाऊ? अरे होता का? हा. आता लक्ष द्या, इथं पण पोरं गडबड काय करतात. हे 128 लिहिलो, N2 जसाचा, SCF 16 आणि आता सर याले समोर सोडवाचा. तर तुम्ही बैताडा येणू पहिले काय करता? हा गुणाकार. गुणाकार कायले करता भाऊ? काटपीट करावचं आहे ना आपल्याला. त्याला गुणाकार करून नंतर काटावचाच आहे ना. समजून राहिले का? गुणाकार करून नंतर काटावचाच आहे की नाही? तर मग कायले पहिलेच गुणाकार करता? पहिलेच काटाचा. अरे समजून राहिले? म्हणजे या 128 ला कुठं घेऊन जाल? इकडे मल्टिप्लाय मध्ये आहेत, इकडे जातील तर 128. आता किती न कटते? तर मला पाडे नाही येत. मला पाडे येत 4 न कटून राहिला बघा. 4 तिक 4 दुने, मग 4 चौ 4 एक 4 आठा 1920 भागीला 8. 8 एक 8 दुने किती राहिले? 3. 8 चौ आणि हा किती आला? भेटला N2 भेटला. समोर वाढू. नेक्स्ट बघा आता 9वा. वह छोटी से छोटी संख्या कौन सी है जो 8, 12, 18, 24 में से प्रत्येक से पूर्णता विभक्त हो जाए. डायरेक्ट म्हणलं का SCF काढ किंवा LCM काढ. शब्द काय आला? छोटी से छोटी. म्हणजे अशी लहानात लहान संख्या काढायची आहे जिला या 8 न बी भाग गेल्या पाहिजे, 12 न बी गेल्या पाहिजे, 18 न बी गेल्या पाहिजे, 24 न बी गेला. तर म्हणजेच काय काढायचं आहे? म्हणजेच काय काढायचा? LCM काढायचा आहे. समजला पाहिजे. 18 झाले, 4च होते ना. मग सगळ्यात पहिले कोणत्या नंबरनं भाग देऊन पाहिजे? 2 न सगळ्याला चालला. ओके. 4 न बी देऊ शकत होतो, 2 न द्या. 2 चौ 2 सक 2 9 2 12. आता अजून कोणत्या नंबरनं जाऊ शकते? 3 न चालला. 3 4 जसाच्या तसा. 3 दुने 3 तिरिक 3 चौ. त्यानंतर किती न चालला? 4 न बी पहिलं. 4 एक हे 2 हे 3 आणि 4 एक ज्याला भेटले. तर LCM इज इक्वल टू 2 गुणिला 3 गुणिला 4 गुणिला 2 गुणिला 3 किती आला असता? 3 दुने 6 3 दुने 6 6 6 36 3 त्रिक 9 9 9 दुने 18 18 गुणिले 8 144 आहे ना. 18 गुणिले 8. वा मला पाडे यायला लागले आहे का? नाही. मग कुठेतरी गडबड बघा. नाही मी गुणाकार चुकवलो असेल मग कदाचित. मला पाडे नाही येत. गुणाकार पहा कुठेतरी. 2 किती वेळा आलेला आहे तिथं? 3 वेळा. 3 वेळा 2 आलेला आहे. नाही इथे 2 न पहिले भाग दिलेला असेल कदाचित. मग बरोबर. पहिले 2 न भाग द्या. 4 न नको द्या. जाऊ द्या. 2 न भाग द्या बरं. 2 2 दुने 4 1. मग पुन्हा मी तर 2 येऊन आला म्हणजे 3 वेळा 2.
हो ओके आणि हा 3 1 1 3 1 आता ठीक आहे. दोन गुणिला 2 गुणिला 2 आणि 3 गुणिला 3 किती आला 6 सायंत्रिक 18 18 तरी बी त्यांना आला का 8 9 ओके 72 ठीक आहे. नेक्स्ट अब इथे कधी कधी लहानवालेच प्रॉब्लेम फसवून चालले जातात. गेम कोण करतात मोठेवाले सोडवून टाकतो ना आपण. देन इकडे काय म्हणते हा बघा आता काय म्हणते या टाइपचे प्रश्न बघा रे. या टाइपचे प्रश्न बघा काय म्हणते वह छोटी से छोटी संख्या कौन सी है जिसे 14 21 28 35 में से प्रत्येक से भाग देने पर प्रत्येक दशा में कितना बचेगा म्हणते 5. म्हणजे काय करावं लागल. सपोज मी म्हटलं 7 आणि 5 न भाग जाणारी अशी संख्या कोणती जिले भाग दिल्यावर 3 वाचल्या पाहिजे. तर पहिले भाग जाणारी संख्या काढा. 7 आणि 5 न भाग जाणारी 35 न तिच्यामध्ये 3 जोडून टाका म्हणजे 38 अशी संख्या राहील जिला 7 न भाग दिल्यावर 3 वाचेल 5 न बी भाग दिल्यावर गोष्ट कळली. मी म्हटलं होतं मागच्या चॅप्टर मध्ये की अशा टाइपचे प्रश्न येतील. सिंगल रिमाइंडर राहील तर त्याच्यामध्ये जोडून टाकायचे एलसीएम काढून. ठीक आहे तर एलसीएम काढा लागेल सर्वप्रथम आपल्याला 14 21 28 35 तर किती चालला पहिले 7 ने चालला 7 दुने 14 7 त्रिक 21 7 चौ 28 7 पाचा पूर्ण वेगवेगळ्या आल्या तर एलसीएम नाही 2 ने चालला ना बे 5 तरी किती आला 7 2 3 2 5 म्हणजेच 5 दुने 10 बनवून टाका पहिले इकडं. हां 7 त्रिक 21 21 दुने अरे बरोबर आणि गुणिला 10 म्हणजे 420 तुमच्यासारखा आहे का नाही. मग 5 वाचले पाहिजेत म्हणते तर प्लस 5 तर किती झाला असता हा झाला असता तुमचा रिक्वायर्ड नंबर. ठीक आहे का ओके. मग समोर बघा नेक्स्ट 11 नंबर काय म्हणते प्रश्न वाच प्रश्न कोणता म्हणजे इथे 11 नंबर लिहिलाय तू 101 नंबरचा वाच. छोटी से छोटी संख्या ज्ञात करो नहीं ज्ञात करो. हाँ जिसमें से 8 घटने पर हाँ शेष बची संख्या 16 18 20 24 में से प्रत्येक से हाँ पूर्णतया विभक्त हो जाए. बरोबर. आता तोच प्रश्न आहे बघा. प्रश्न तसाच आहे त्याला उलट भाषामध्ये विचारलं. म्हणजे अशी संख्या शोधून काढा म्हणते जिच्यातून 8 मायनस केल्यावर अशी संख्या भेटल जिला 16 18 20 24 या संख्येनं काय जाईल भाग जाईल. म्हणजे सरळ तसाच प्रश्न होता तिथं उलट्या रूपात मांडलं त्याच प्रश्नाला इकडे वेगळ्या रूपात मांडलं. समजलं. हां बसा. म्हणजे इथं पण काय करणे आहे सर्वप्रथम आपल्याला तर मग दुसरे पोरं राहिले असते ना तर फटफट काय केला असता सोडवून पाहिला असता एलसीएम काढला असता. कम से कम एलसीएम काढायची तर प्रॅक्टिस झाली असती. अरे झाली असती की नाही. काढा बरं मग 2 न चालला 2 16 2 9 18 2 10 20 आणि 2 12 24 मग कितीने चालला 2 ने चालला पुन्हा. हां 2 चौ 8 2 9 जसाच्या तसा 2 पंचे 10 आणि 2 सक 12 2 ने चालला पुन्हा 2 दुने 9 जसाच्या तसा 5 जसाच्या तसा 2 त्रिक 3 ने चालला पुन्हा 2 जसाच्या तसा 3 त्रिक 9
आणि 3 एक आता काय नाही चालला तर LC 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 हे आले इकडे हे असे इकडे 2 गुणिले 3 गुणिले 5 किती आला 5 दुने 10 हा 10 जसाच्या तसा 2 दुने 4 4 त्रिक 12 12 दुने 24 आणि 24 त्रिक 72 24 त्रिक 72 होते ना 700 म्हणजे 720 ही अशी संख्या आहे जिले भाग जाईल आणि आपल्याला अशी संख्या काढायची आहे जिच्यातून 8 मायनस केल्यावर त्या संख्येला भाग जाईल बरोबर म्हणजे हिच्यामध्ये प्लस काय कराल 700 बघा आला आहे हा मग 12वा बघा आता बघा सेपरेट रिमाइंडर आहेत बघा सेपरेट रिमाइंडर आहे वो छोटी से छोटी संख्या ज्ञात करो जिसे 20, 25, 30 से भाग देने पर क्रमश 8, 13 आणि 18 बचे बाकी इकडे लक्ष देतील आता नवीन टाईपचा प्रश्न आला ठीक आहे तर आपले जो डिवायझर कोण कोण आहेत अशी संख्या काढायची आहे जिचे डिवायझर 3 वेगवेगळे आहेत म्हणजे 20, 25 आणि 30 मी सांगितलं होतं मागच्या चॅप्टर मध्ये की या टाईपचा प्रश्न कुठेतरी SCF LCM मध्ये येईल ज्याचे सेपरेट का राहतील एक सक्सेसिव्ह डिव्हिजन वाला होता ज्याच्यामध्ये आपण काय चेक केला पहिले डिफरन्स चेक केला कशाचा डिफरन्स तर बघा हा डिफरन्स चेक करायचा रिमाइंडर कोणकोणते वाचतील म्हणते 8, 13 आणि 18 तर बघा याचा डिफरन्स किती येत आहे 12 डिफरन्स ओके हा इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे याचा डिफरन्स चेक करा 12 याचा डिफरन्स चेक करा सक्सेसिव्ह डिव्हिजन मध्ये डिफरन्स सारखा होता का नाही तर समजून घ्यायचा तो सक्सेसिव्ह डिव्हिजनचा आहे आणि हा डिफरन्स अगर सारखा असेल तर आपला SCF LCM वाला आहे आता काय करायचं तर हा याच्या पहिले काय काढून टाकाल LCM काय काढाल LCM 20, 25 आणि 30 सर्वप्रथम 5 5 5 5 सक नंतर 2 2 दुने 5 आणि 2 त्रिक म्हणजे LCM किती झाला असता 5 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 5 गुणिले 300 झाला असता 5 दुने 10 5 त्रिक 15 15 दुने 30 म्हणजेच किती हा असा नंबर आहे लक्ष द्या हा असा नंबर आहे ज्याला सगळ्यांना भाग जाईल पण आपल्याला असा नंबर काढायचा आहे असा ज्याला भाग दिल्यावर 20 न भाग दिल्यावर 8 रिमाइंडर वाचल्या पाहिजे 25 न भाग दिल्यावर 13 रिमाइंडर वाचला आणि 30 न भाग दिल्यावर 18 रिमाइंडर वाचला मग कसा काढाल तर काय करायचा हा जो कॉमन डिफरन्स आला आपला हा जो कॉमन डिफरन्स आला तो कॉमन डिफरन्स याच्यातून मायनस करून टाका 300 मधून काय कराल मायनस म्हणजे रिक्वायर्ड नंबर काय झाला असता 300 मायनस 12 म्हणजेच किती 278 नाही 88 288 ला जेव्हा तुम्ही 20 न भाग द्याल तर बरोबर 8 वाचल कारण 280 ला भाग द्याल 25 न भाग द्याल तर बरोबर 13 वाचल कारण 275 ला भाग द्याल 30 न भाग द्याल तर किती वाचल 18 कारण 270 ला पूर्ण भाग समजला रिक्वायर्ड नंबर कसा काढायचा हा इम्पॉर्टंट आहे या टाईपचा प्रश्न भटकतेच एक्झाम मध्ये छोट्या मोठ्या एक्झाम आहे त्याच्यामध्ये तर भटकणे आहे नक्की ग्रुप डी तर पक्का ठेवूनच द्या एक ग्रुप डी वाले ठीक आहे चलो आणि पहा तिथे समोर तुम्हाला जेव्हा दिसतील ना ती अशा टाईपचे तर तिथे दिसेल पण तुम्हाला की अशा टाईपचे आलेले आहेत नेक्स्ट 13 काय म्हणते 13 वह छोटी से छोटी संख्या कौन सी होगी जिसे 3, 5, 6, 7, 10, 12 से भाग देने पर प्रत्येक दिशा में 2 शेष बचे परंतु 13 से पूर्णता विभक्त हो जाए तर पहिले काय काढाल कोणाकोणाच्या LCM काढाल 3, 5, 6, 7, 8, 12चा काय काढाल
LCM त्यांच्या काय काढाल, आणि मग त्या 12चे डबल टिबल चौबल करून त्याच्यामध्ये काय मिळवत जायच्या, 2. पण ते 2 मिळवल्यानंतर 13नं पूर्ण भाग गेला पाहिजे. यानं जे मांडणी केलं नाही त्या मांडणीचा तर आता मला माहीत नाही तुम्ही कसे करता, तर ते आपण समोर पाहू. इथं पहिले काय काढीन मी, कोण आहेत, 3 5 6 8 आणि 10 12 यांच्या काय काढूया आपण, LCM. यांच्या काय काढू आपण, पहिले एक हां, नंतर कितीनं भाग चालला, 3नं, अरे 3नं जाते, हां 3 1 5 जसाच्या, 3 दुने मग 3 मग कितीने चालला, अरे 2 जाते, हां 5 जसाच्या, मग इकडे 2 चौ 2 पंचे आणि 2 दुने, आता कितीने चालला, पुन्हा 2 चालला, 1 5 1 2 5 1, आता कितीने चालला, 1 1 1 2 1, म्हणजे किती आला असता LCM, गुणाकार करा. 3 2 2 5 आणि हा 2, किती आला, 120. आता बघा यांनी भाग गेल्यावर रिमाइंडर किती वाटले पाहिजे म्हणते, 2 यांनी भाग दिल्यावर, बरोबर. पण मला 13नी भाग गेल्यावर किंवा त्या संख्येला 13नी जेव्हा मी भाग देईन तर त्या संख्येला काय गेला पाहिजे म्हणते, पूर्ण भाग गेला पाहिजे, रिमाइंडर राहिल्या नाही पाहिजे काहीच, असा नंबर काढायचा आहे. तर मग काय कराल, 13नं भाग जाणारी ही संख्या काढा समोर, 13च्या भाड्यातल्या संख्या किंवा 13नं भाग जाणारी, किंवा आपण म्हणू शकतो डिव्हिजिबल बाय. इथं कशी मांडणी केलेली आहे, जो 13 से पूर्णतः विभक्त हो, डायरेक्ट काढलं नाही जमला तो आपल्याला. तर इथं आपल्याला एक असा मल्टिप्लायर घ्यायला लागल आणि +2 करा लागल, जेणेकरून हे संख्या टोटलची टोटल कितीने भाग गेल्या पाहिजे, 13नं भाग गेली पाहिजे. तर मग 12च्या फाडा म्हणा तुम्ही आता, 12 दुने 24 म्हणजे 242. 242 ला 13नं भाग जाते का, करा भाऊ आता चेक, जाऊ द्या. पहिले 13नं भाग जाणाऱ्या मोठ्यावाल्या संख्या काढाल का, ते 13 9 तर 117 ते इथे येणारच नाही. 13 9 तर 9 थोडासा वाढव अजून, मी कसा तरी करत होतो नाही रे या संख्येला. लावा तिथं एक एक चेक करून पाहा लागल किंवा मग ऑप्शन चेक करा लागल. के ची व्हॅल्यू काढणे, इथं के लिहिलेलं आहे तुम्हाला आहे ना. तर 13नं भाग जाणारी एक तर ऑप्शन मधून चेक करा लागल, नाही तर मग असा काढा लागल. तो जसा एक येते नंबर बघा, हा म्हणते बे, हा का ग भाऊ, हो तो भाग जाणारी संख्या. पाच ठेवला सपोज तर 12 पंचे 60 होते आणि 602. 602 ला 13नं भाग जाते का, नाही. मग 6 12 कम 72, 720. 722 ला जाते का 13नं, असा एक एक चेक करावा लागल. तो थोडासा लंबात जाणार आहे, ठीक आहे. तर जसा इथं भेटला तुम्हाला 8 तर 12 8 96
प्लस 2 962. 962 ला बघा 13 भाग जाते. हा एक एक काढून पाहावं लागेल तुम्हाला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 के ची व्हॅल्यू ठेवावी लागेल. हा सांगा ना. मला नाही येत म्हणून तुम्हाला पहिलेच सांगितलं ना. 13 ओके ठीक आहे. तर आपल्याला कोणता नंबर भेटला 962. हा असा एक नंबर राहील त्याला 13 ने तर पूर्ण भाग जाईल. लक्ष द्या 13 ने तर पूर्ण भाग जाईल. पण जेव्हा या नंबरनी तुम्ही काय द्याल भाग द्याल तर रिमाइंडर मध्ये किती वाचेल 2. काहून काही 120 ला पूर्ण भाग जात होता या संख्यांनी ते 120 च्या डबल केला त्या संख्येला बी जाईल. ट्रिपल केला त्या संख्येला बी. चौपल केला त्या संख्येला 8 टाइम्स केला त्या संख्येला तरी पण त्या संख्येला या संख्यांनी भाग. पण रिमाइंडर 2 पाहिजे तर +2 करून टाका. जमला. पण +2 केल्यावर असा नंबर पाहिजे जो 13 ने डिव्हिजिबल पाहिजे. ठीक आहे. तर या टाइपचे बी येऊ शकते. देन 14 नंबर किती आहे तरी सॉल्व प्रॉब्लेम झाले ना. ओके 5 अंकों की बड़ी से बड़ी संख्या ज्ञात करो जो 12 16 18 24 32 में से पूर्णता विभक्त हो. आता काय कराल तर सर्वप्रथम यांच्या काय काढा LCM. कोणाकोणाच्या 12 16 18 24 आणि 32. ज्या प्रकारे आता थोड्या वेळाच्या पहिलेच कन्सेप्ट सांगितलं त्याच्या डबलले बी पूर्ण भाग जाईल ट्रिपलले बी जाईल. हां काढा किती आला किती आला 4 न सगळ्याला चालला नाही 2 न बेसक 12 बेआटी 16 बेनव 18 बे12 बे16 मग 3 न 3 दुने 6 8 जसेच्या 3 त्रिक 9 3 चौ 12 आणि हा 16 जसाच्या. मग 4 न नाही 2 न 2 न बे 1 बे बेचौ बेदुनी 4 बेआटी पुन्हा 2 न चालला बे बहुत लंबा चालला ना बे. हा कसा बे बहुत त्रास देऊन राहिला म्हणे. पुन्हा 2 तर LCM 2 गुणिला 3 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 3 गुणिला 2 करा गुणाकार तर किती आला 288. पण मला कशी नंबर पाहिजे प्रश्न वाचा पुन्हा. 5 अंकों की बड़ी से बड़ी संख्या ज्ञात करो. तर आपल्याजवळ 5 अंकी संख्या कोणती आहे बरोबर. तर सर्वप्रथम आपण या नंबरनं याला भाग देऊ. जो रिमाइंडर वाचल तो रिमाइंडर याच्यातून काय करून टाकू मायनस. कारण मी म्हटलं होतं जसं 288 ला जाते तर 288 च्या डबलले बी जाईल. 288 गुणिला तुम्ही 17 करा 18 करा त्याले बी जाईल बरोबर. तर भागाकार करा. मग पहिला भाग कितीचा चालला 288 च्या टेबल येते का तुम्हाला. पहिला भाग 3 चा भाग देऊन पहा पहिले 3 चा नाही 4 चा. 4 8 32 हातच्याले 3 8 चौ 32 न 3 35 हातच्याले 3 4 दुने 8 न 3 11 मोठा चालला 3 चा द्या. 8 त्रिक 24 हातच्याले 2 8 त्रिक 24 न 2
26 हातच्याले 2 3 दुने 6 न 2 8 चालला 3चा पहिला भाग गेला 864 किती राहिले 5 3 1 आणि हे 9 उतरले खाली. आता 2च्या फाळात 6 नाही 5 न देऊन पा नाही 4 न जाते 4 न हा 1152 आला होता 1152 हां किती राहिले मग कोण उतरले असते 9. आता कितीने जाईल भाग हा पूर्ण भाग नाही जायचा तर 288 गुणिला 5 8 पंचे 40 न 4 44 हातच्याले 4 5 दुने 10 4 6 न जाईल 6 न द्या 6 8 48 4 8 सकम 48 न 4 52 2 हातच्याले 6 दुने 12 न 5 17. अजून 200 मिळवला तर येऊ शकते का मोठा जाईल नाही येईल 7 न 8 साठी 7 8 56 हातच्याले 7 8 56 न 5 61 7 दुने 14 न 6 14 न 6 21 का 20 झाले 2016 कितीच्या गेला 7च्या. याच्याशी काही घेणं देणं नाही. आता रिमाइंडर बघा किती वाचलेला आहे हो किती 3 इकडे आणि इकडे 00 60 म्हणजे या नंबरमध्ये या 99999 या नंबरमध्ये 63 नसता तर त्या संख्येला पूर्ण भाग गेला असता कोण 288 तर 99999 मायनस 60 किती वाचला आणि इकडे 999 म्हणजे 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या जे विचारलं मला जिला या संख्येनी भाग गेला पाहिजे ना रिमाइंडर काही वाचला नाही ते कोणती राहील समजलं. आणि याला काढायसाठी हीच पद्धत ऑप्शन चेक तर करणार नाही तुम्ही 5-5 नंबरचा चेक करणार आहे का म्हणजे 18च्या बाळा म्हणून पाल 16च्या म्हणून पाल 18च्या तेच करणार आहे का पद्धत हीच आहे. ओके लास्ट आणि उद्यापासून आपण काय पाहू या चॅप्टरचे क्वेश्चन आन्सर. ठीक आहे पहिले तुम्ही सोडवून आणाल जेवढे जमतील तेवढे जे सोपे राहतील ते भाई मी सांगणार नाही कारण मी सॉल्ड एक्झाम्पलमध्ये मी घेतलेले आहे. ठीक आहे परवा होळी आहे परवा सुट्टी राहील आणि उद्या मी हेच टायमिंग राहील. ठीक आहे चलो लास्ट काय म्हणते 4 अंकों की वह बड़ी से बड़ी संख्या ज्ञात कीजिए जिसको 12 18 21 24 से भाग देने पर प्रत्येक दशा में 7 शेष बचना चाहिए. इथं पूर्णपणे भाग जाणारी म्हटलं आता तसाच करा लागल पण जे लास्ट मध्ये काढला होता तिच्यामध्ये पुन्हा किती जोडा लागल 7. बघा पहिले काय काढून आपण एलसीएम काढून कोणाचा 12 18 21 24 3 न चालला सगळ्यांना 3 चौ 12 3 सक 18 3 7 21 3 8 24 मग किती न चालला 2 न चालला 2 दुने 4 बेत्रिक 6 7 जसेच्या 42 8 पुन्हा 2 न चालला 1 3 7 2 एलसीएम किती आला असता 2 2 3 7 2 करा कॅल्क्युलेट 2 3 2 3 7 2 ओके 504 हा आला बेटा. हा तर असा नंबर होय जो यांचा एलसीएम आहे पण आपल्याला 4 अंकी मोठ्यात मोठा म्हणलं बरोबर 4 अंकी मोठ्यात मोठा म्हणलं ना बडी से बडी तर 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे आपल्याजवळ 9999 4 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या
मोठ्यात मोठी समसंख्या इवन नंबर. घरी टेबल बनवाल म्हणलं होतं तुम्हाला. किती सोपा आहे. इवन नंबर 4 डिजिट लार्जेस्ट 4 डिजिट इवन नंबर 99998 9998 3 वेळा 9 बस 1 मायनस कर. अबे पहिले बनव घरी. लमच्या तुम्ही फक्त येता न बसता. अजून होळी आहे. होळीमध्ये पुरा ज्ञान तुमच्या ओंबट स्वा. तसा नको भरा. थोडंसं घरी करून पाहिजे. जे कामं मी सांगितलो आज लिहून ठेव एखाद्या कागदावर का आपल्याला घरी जाऊन हे असं कार्यक्रम करणे आहे म्हणून. कोणता. लहानात लहान मोठ्यात मोठी त्या संख्या काढणे. भगत पाठव का तुले. हा सांग आता भागाकार. कितीचा भाग जाईल पहिला. 5चा. कितीचा. 1चा म्हणणं बे. 504चा म्हणते तू. हा किती राहिला. इकडे हा आता 9च्या जवळ 9 चौक 36चे 6 हातचे 3 हा 3 9 5 45 किती 2 423. हा जास्तच आहे भाऊ याच्यामध्ये. बरोबर आहे. तर पहिले तो का करीन. म्हणजेच 6 7 5 9 हा असा नंबर राहिला असता. लक्ष द्या. जो मोठ्यात मोठा 4 अंकी राहिला असता आणि ज्याला 12 18 21 आणि 24 याने भाग गेला. पण तो नंबर पाहिजे का आपल्याला. आपल्याला काय म्हणते बाकी किती वाचल्या पाहिजे म्हणते 7. तर याच्यामध्ये काय जोडा लागते पुन्हा 7. 7 आणि 6 13 हाच्याला 8 5 9. तर हा झाला असता तुमचा रिक्वायर्ड नंबर. समजलं. तर या प्रकारे आपण सॉल्व्ड प्रॉब्लेम बघितलेले आहे. आता समोर काय बघणार आहोत आपण प्रश्नमाला. तर प्रश्नमालामध्ये तुम्हाला जे सोपे प्रॉब्लेम आहेत ते तुम्हाला सोडवायचे आहे. ते होमवर्क आहे तुम्हाला. कळलं की नाही कळलं. चलो धन्यवाद.